ठाकरेंच्या बंडखोर खासदारांनी आज अधिकृतपणे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे। ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याचंही एकनाथ शिंदेंनी जाहीर केलं, पण यासोबत ऑपरेशन टायगरचा दुसरा टप्पा सुरू असल्याचंही ते म्हणालेत। म्हणजेच आता ठाकरेंचे आमदार सुद्धा शिंदेंच्या रडारवर आहेत का, अशी चर्चा सुरू झालेली आहे। पाहूयात। शिंदेंनी ऑपरेशन टायगर राबवत ठाकरेंना मोठा धक्का दिलाय। ठाकरेंचे 9 पैकी 6 खासदार शिंदेंनी गळाला लावले। आता हे 6 खासदार शिंदेंच्या शिवसेनेत अधिकृतपणे प्रवेश सुद्धा करतायत। पण खासदारांची बंडखोरी हे फक्त ऑपरेशन टायगरचं टीजर असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे येत्या काळात ठाकरेंचे आमदार सुद्धा फोडले जाऊ शकतात। ठाकरेंच्या आमदारांचाही एक मोठा गट शिंदेंसोबत संपर्कात असल्याच्या चर्चा आहेत। अगोदर आपण 2022 साली शिवसेना पक्ष वाचवण्यासाठी, धनुष्यबाण वाचवण्यासाठी, बाळासाहेबांचे विचार वाचवण्यासाठी तो उठाव केला होता। आणि आता हा दुसरा टप्पा सुरू झालेला आहे। हा दुसरा टप्पा आहे। खासदारांपाठोपाठ आता ठाकरेंचे आमदार सुद्धा शिंदेंसोबत जाण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत। लोकसभेत केंद्र सरकारला संख्याबळ वाढवण्यासाठी खासदारांची गरज आहे आणि त्यासाठीच ऑपरेशन टायगर राबवलं गेल्याचं बोललं जात आहे। पण राज्यात मात्र महायुतीकडे बहुमताहून सुद्धा जास्त जागा आहेत। पक्षीय संख्याबळ आपण बघितलं तर विधानसभेत एकूण जागा आहेत 288, त्यापैकी महायुतीकडे 236 इतकं संख्याबळ आहे। भाजप 132, शिवसेनेचे 57 आमदार, राष्ट्रवादीचे 41 आणि इतर 3 असा एकूण आकडा महायुतीचा 236 इतका होतो। तर मवियाचे एकूण 49 आमदार आहेत। त्यात काँग्रेसचे 16, सेना युबीटीचे 20, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे 10 आणि इतर 3। आता ही आकडेवारी बघितली तर महायुतीकडे 288 पैकी 236 आमदार आहेत, म्हणजे जवळपास 2/3। तरीही ठाकरेंचे 16 आमदार शिंदे गळाला लावू शकतात अशी चर्चा आहे। राज्याच्या विधिमंडळात आणखी आमदारांची महायुतीला तशी गरज नाहीये। त्यामुळे आता निधीमध्ये सत्तेत आणखी कोणी वाटेकरी नको अशी भावना महायुतीचेच आमदार व्यक्त करताना दिसत आहेत। आम्ही 288 पैकी 237-38 जण आहे। 2/3 पेक्षा 3/4 पेक्षाही जास्ती संख्याबळ हे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये महायुतीचा आहे, सत्ताधारी पक्षाचा आहे। म्हणून अजून काही आमदार इथं यावे अशी काही गरज मला कधी वाटत नाही। त्या एका सभेमध्ये मी ऐकलं, कोणीतरी म्हटलं होतं कि ये तो झाकी है, ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है। मला वाटतं की लोकसभेचे आणि राज्यसभेचे अजून खासदार जर एनडीए मध्ये येत असतील तर नक्कीच त्यांचं फार स्वागत आहे। पण आमदारांची खरंच गरज आहे का, हा देखील प्रश्न त्यानिमित्ताने आहे। शेवटी सत्ताधारी पक्षामध्ये असलेल्या आमदारांवर जर अन्याय नको असेल, आम्हाला जर विकासासाठी पुरेसा निधी अपेक्षित असेल, समोरच्या निवडणुकांमध्ये उमेदवारी जर आमच्या लोकांना राज्यामध्ये सर्वदूर मिळायची असेल, तर इथे अनावश्यक असलेली गर्दी आमदारांची कशाला, हा माझा प्रश्न आहे। आता हे जेव्हा इन्कमिंग होते त्या टायमाला थोडासा कमी जास्तपणा हा भोगावा लागतो, निधीबाबत असतील, इतर बाबती असतील। परंतु पक्षाचे नेते जे आहेत ते योग्य तो न्याय जे मूळ आहेत त्यांना देतील। एकीकडे आणखी आमदारांना सोबत घेण्याबाबत महायुतीचे काही नेते नकार घंटा वाजवत आहेत, पण ठाकरेंनी ऑपरेशन टायगरची धास्ती घेतलेली दिसते आहे। जसे खासदार फुटले तसे आमदार फुटू नयेत म्हणून ठाकरेंनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे। आज शिवालयात ठाकरेंनी त्यांच्या सर्व आमदारांची बैठक घेतली, पण या बैठकीला ठाकरेंचे 4 आमदार अनुपस्थित होते। पण बैठकीपूर्वी दिलेल्या प्रतिक्रियेत राऊतांनी पैशांसाठी आमदार विकले जाणार नाहीत असं म्हटलंय। तर काँग्रेस नेते नाना पटोलेंनी याचे परिणाम सत्ताधाऱ्यांना भोगावे लागतील असं म्हटलंय। संजय राऊत आहेत ना, आधी माझ्याशी लढा, मग उद्धव ठाकरेंशी लढा। मी परत सांगतो तुम्हाला, माझ्यासारखे हजारो लोक आजही पक्षामध्ये आहेत, लाखो, जे या पक्षासाठी, ठाकरे कुटुंबासाठी जीवाची बाजी लावायला तयार आहेत। पैशासाठी नाही, पैशासाठी नाही, बाळासाहेब ठाकरेंच्या या पक्षासाठी आमच्यासारखे लाखो लोक आहेत, माझ्यासारखे, जे तुमच्याशी, तुमच्या गद्दारीशी लढायला तयार आहेत मिस्टर शिंदे। आणि पैशाचा माज दाखवू नका, अजिबात दाखवू नका। तुम्ही माणसाचं जे जीवन आहे ते क्षणभंगूर आहे।
बघा अजितदादांचं काय झालं. एवढी मस्ती दाखवू नका. आज आत उद्या नसाल. आज त्याला समजतात की आम्ही सक्सेस झालो, आता पुन्हा आमदार तोडू, महानगरपालिकेचे सदस्य तोडू. या सध्या सत्तेचा जो हाव यांना जे निर्माण झालेली आहे आणि लोकशाहीचा खून करण्याची जी सवय या लोकांना पडलेली आहे, त्याचे परिणाम यांना भोगावं लागणार आहे. दुसरीकडे ठाकरेंनी आमदारांना कितीही डांबून ठेवलं तरी आमदार फुटणार असल्याचा दावा शिवसेना नेते रामदास कदमांनी केलाय. कोंबडं झाकून ठेवलं तर ते अयोध्येशिवाय राहत नाही. आता 20 लोकांना किती दिवस तुम्ही डांबून ठेवणार आहात? थोड़ा दिन जाना तो आप लोगों को बहुत जल्दी है. आस्ते लेकिन ऑपरेशन भी होने वाला है, ये भी होने वाला है. मुंबई महानगरपालिका के भी ऑपरेशन होने वाला है. आज ठाकरेंच्या बैठकीला बंडखोर खासदारांच्या मतदारसंघातले 2 आमदार आणि इतर 1 असे एकूण विधानसभेचे 3 आमदार गैरहजर होते. म्हणजे 20 पैकी 16 ते 17 आमदार बैठकीला उपस्थित होते. त्यामुळे ऑपरेशन टायगरचा दुसरा अंक म्हणजे आमदारांचं बंड असणार का, हा प्रश्न उपस्थित होतोय. पण महायुतीतच याला आता मवाळ का असेना पण विरोध होताना दिसतोय. त्यामुळे येत्या काळात राजकीय घडामोडींचे आणि वेगवेगळ्या ऑपरेशन्सचे आणखी काय काय टीजर आणि ट्रेलर दिसतात हे पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.